हो, तुमच्या सगळ्या इच्छा जसं तुम्ही म्हणतात ना, सगळ्यांच्या सगळ्या चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करो, तसं तुमच्या पण सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण होऊ दे. नमस्कार, मी धनश्री हाऊस क्वीनमध्ये तुमचं खूप सारं स्वागत करते. आजचा दिवस तुम्हाला खूप छान आनंदात जाऊ दे. तुमच्या मनातल्या सगळ्या चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करू. आता तुम्ही म्हटलं सर मी अशी साडीनी ब्लाऊज ब्यूज घालून तयार काय, तर एक शूट करायचं होतं रूट टचअप पावडरचं. म्हणजे आपले इथले हेअरलाईन जे दिसतात ना, म्हणून सारखं हेअर कलर करू शकत नाही, तर त्याचं एक शूट करायचं होतं छोटंसं. आणि मावशीला पण बोलवलं आहे, तर त्याच्यासाठी मी नेसलेली मम्मीची साडी आहे. आणि ही फक्त मला वाटते 450 काय 350 रुपयाला घेतलेली, म्हणजे डेली वेअरसाठी नेसायला. आणि एवढी भारी वाटते ना, एकदम काय म्हणतात त्याला, लाईट वेट आहे आणि त्यासोबतच इझी आहे. आणि ही पाण्यात धुतली तरी चालते. आणि त्याच्यासोबत हा एक स्लीवलेस ब्लाऊज होता, तो मॅच केला आहे मी. मावशी आल्यानंतर बघूया ती कसं परफॉर्म करते. माझा जो शूटचा भाग होता तो ऑलरेडी मी शूट करून घेतला आणि ती कुठेतरी बाहेर जाणार होती. आणि मला असं होतं की त्यांनी सांगितलं की एक मैत्रीण घ्या, तर मैत्रिणी तरी इथे नाही आहेत माझ्या आता, कोण सगळ्या सासरी आहेत त्यांच्या. त्यामुळे म्हटलं मावशीला घेते, तर ती येईल. आल्यानंतर बघूया ती कसं शूट करते. हे कानातले तुम्हाला दिसत आहेत, तर याच्यासोबतच एक मंगळसूत्र आहे ते तुम्हाला दाखवते. हे सुंदर मंगळसूत्र आहे, हे एवढंच घातलं तरी चालतं. आणि हे या साडीवरती मी पेअरअप केलं, खूप सुंदर आहे. याचे डिटेल्स मी देईन तुम्हाला, चेकआउट नक्की करा. आता अपडेट काही बघत बसलेले आणि साड्यांचं जे आहे, जे फायनल अपडेट मी बघते, तर त्याच्यामध्ये एक व्हॉईस नोट मला शेअर झाली आणि ती व्हॉईस नोट ऐकवते. असे खूप मेसेज येतात, तेव्हा भारी वाटतं, छान वाटतं, स्वतःवरचा कॉन्फिडन्स अजून वाढतो. आपण काहीतरी चांगलं करतो आहे हे वाटतं, छान वाटतं. असं काहीतरी कोणाचं तरी व्हॉईस नोट आला ना, तर दिवस बनतो माझा. हाय धनश्री मॅम, फर्स्ट ऑफ ऑल आय एम सो सॉरी, मी तुम्हाला खूप रँडमली मेसेज करते फॉर नो रिझन. कारण गेल्या 4-5 महिन्यापासून मी तुम्हाला मेसेज करण्याचा प्रयत्न करते, पण माझ्याकडनं तो राहून जातोय. सो फायनली आज मी ठरवलं की मी तुम्हाला मेसेज करते. मी जर्मनीत राहते आणि गेली 4-5 महिने ना काही ना काही चाललेलं होतं विथ एव्हरी ॲस्पेक्ट माझ्या लाईफमध्ये. आणि रँडमली मी तुमचा जो पहिला व्हिडिओ आहे ना तुमच्या मुंबईतल्या घराचा, तो बघितला. तसे मी तुमच्या 3 वर्षापासून व्हिडिओ बघते, पण तो व्हिडिओ मी आजपर्यंत बघितलेला नव्हता. आणि 1.5 महिन्यापूर्वी मी तो व्हिडिओ बघितला तुमचा. यू वॉन्ट बिलीव्ह, रात्रीच्या 11:30 वाजता मी तो व्हिडिओ बघत असताना ढसाढसा रडली की एखादा माणूस स्ट्रॉंग विल पॉवर आणि हार्डवर्किंगने काय करू शकतो. तुमचं आत्ताचं घर बघून, तुमचा वास्तुशांतीचा मी व्हिडिओ बघितला, माझ्या डोळ्यात पाणी आलं तेव्हा पण, की मला नाही माहिती, आपण एकमेकींना बघितलेलंही नाही आहे. आय डोंट नो विच कनेक्शन वी हॅव. पण जेव्हा कधी मी तुम्हाला व्हिडिओत बघते ना, तेव्हा असं वाटतं की बस तुम्ही जे व्हिडिओच्या सुरुवातीला म्हणतात ना की स्वामी सगळ्या इच्छा पूर्ण करू, मनापासून जेव्हा तुम्ही समोरून ते म्हणत असताना, तेव्हा इकडनं मी पण हे म्हणत असते की तुमच्या पण सगळ्या इच्छा स्वामी पूर्ण करो. खूप कमी माणसं असतात अशी रेअर जी इतकी प्युअर असतात. आय एम सो सॉरी, मी बोलते तुम्हाला कदाचित खूप बॅकग्राऊंडला आवाज येईल, पण मी रोज करायचं म्हणते आणि राहून जाते. त्यामुळे आज मी फायनली तुम्हाला मेसेज करते. आणि तसं बघायला गेलं तर मी इतकी इंट्रोवर्ट आहे, मी कुणासोबतच बोलत नाही. पण मी तुम्हाला का मेसेज करते याचंही उत्तर माझ्याकडे नाही आहे. पण तरी मला वाटलं की मनापासून, माझ्या मनातलं तुम्हाला सांगावं म्हणून मी तुम्हाला मेसेज करते. आणि तुम्ही मी मागे पण मेसेज केला होता की तुमचं स्टायलिंग असो, तुमचं पॉझिटिव्ह राहणं असो, देर इज नथिंग इन यू विच वन कांट ॲडमायर. म्हणजे लिटरली माझी एक इच्छा आहे की मला एकदा तरी तुम्हाला भेटायचं आहे. कधीतरी ती इच्छा नक्की पूर्ण होईल. पण हो, पुन्हा एकदा तुमचं खूप खूप अभिनंदन तुमच्या घरासाठी. आणि खूप मोठ्या हो, खूप प्रगती हो तुमच्या सगळ्या इच्छा, जसं तुम्ही म्हणतात ना, सगळ्यांच्या सगळ्या चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करो, तसं तुमच्या पण सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण होऊ दे. आणि पुन्हा एकदा मनापासून खूप खूप अभिनंदन तुमचं. मी जेव्हा म्हणते ना की तुमच्या मनातल्या सगळ्या चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण होऊ देत, माझा खूप विश्वास आहे या गोष्टीवरती. गेले 7-8 वर्ष मी अनुभवते. 7 वर्षापूर्वी स्वामी माझ्या आयुष्यातले 7-8 वर्षापूर्वी, आणि तेव्हापासून मी अनुभवते की आशीर्वाद दिल्याने आशीर्वाद, जी गोष्ट तुम्ही दुसऱ्यांना देता तीच तुम्हाला मिळते. खूपदा मी काही हे ऐकलेत ना, जेवढे सत्संग किंवा काही कुणाचे कोट्स किंवा काही, त्याच्यामध्ये हेच ऐकले की तुमच्या तोंडून जे शब्द निघतात ते चमत्कारिक असते. म्हणजे त्या शब्दांथ्रू तुमचे शब्द जे आहेत ते एक काय म्हणतात, चमत्काराचं काम करतात. सरस्वती आपल्या जिभेवर बसलेली असते म्हणतात, वास्तू तथास्तू बोलते म्हणतात.
आणि जी गोष्ट तुम्ही तुमच्या तोंडातून बाहेर पडते एखाद्यासाठी तर तीच गोष्ट तुम्हालासुद्धा मिळते. मी जेव्हापासून ते बोलायला स्टार्ट केलं ना, मी खूप गोष्टी अनुभवलेल्या आहेत माझ्या आयुष्यामध्ये. आणि काय जातं एखाद्याला आशीर्वाद द्यायला, चांगलं होऊ देत, चांगलं मनापासून म्हटलं पाहिजे. आणि मला भारी वाटतं एखाद्याचं काहीतरी छान कोणीतरी सक्सेस मिळवलं ना एखाद्या गोष्टीमध्ये, किंवा खूप गोष्टीपासून एखादा माणूस ट्राय करतो आणि त्याला ती गोष्ट मिळायला भरपूर आनंद होतो आहे की फायनली मिळालं. आणि ते जे समाधान असतं एखाद्याच्या चेहऱ्यावरती, मग ते भारी वाटते. की म्हणून मी म्हणते की तुमच्या मनातल्या सगळ्या चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करू देत. हे उद्देश असतो त्याचा मागचा. हे छान वाटलं मला आज ऐकून. ज्या प्रोडक्टचं आम्हाला शूट करायचं होतं, तर विचार करा की जेव्हा डेली ब्लॉगिंग करतो सहज बोलता येतं, कारण जे डेली रुटीन आहे जे आहे जसंच्या तसं बोलता येतं, कारण ते नॅचरल असतं. पण जेव्हा असे काही स्क्रिप्ट येतात आणि असं तुम्ही बोला म्हणून सांगतात एखाद्या व्हिडिओसाठी जो मी शूट करत होते रीलसाठी, आणि तेव्हा ते फंबल किती होतं, म्हणजे एक वाक्य बोलताना जे नॉर्मल वाक्य आहे पण किती अवघड होतं. एवढं टेन्शन का घेते झालो? व्हेरी गुड. हास की तू. हे स्ट्रिक्स हातात द्या. स्ट्रिक्स. असं हा, आता पुढचं वाक्य काय बोलायचं माहिती आहे? एक वाक्य तुला सांगतो. काय काय ग बाई? आता पुढचं काय बोलायचं तू? मी बाकीचं बोलले मग. हा, तू एवढं टेन्शन काय घेतेस? तर तू बोलायचं, तू हे स्ट्रिक्सचं रूट टचअप पावडर यूज कर. म्हण. स्ट्रिक्स. तू हे स्ट्रिक्सचं रूट टचअप पावडर यूज कर. तू हे स्ट्रिक्सचं रूट टचअप पावडर यूज कर. तू हे स्टिक्सचं असं तू हे स्ट्रिक्सचं रूट टचअप पावडर यूज कर. स्ट्रिक्स. हा, स्ट्रिक्स ते म्हणा आधी मत स्टिक्स स्ट्रिक्स. तू हे स्ट्रिक्सचं रूट टचअप पावडर यूज कर. तू एवढं शूट करते, सारखं हेअर कलर करणं आपल्याला पॉसिबल होत नाही, आणि हे क्विक सोल्युशन आहे. सुबह पनवेल निकलना है, अब क्या करे, इतना बड़ा बड़ा कैसा बोले. तू हे स्ट्रिक्सचं रूट टचअप पावडर यूज कर. असं मी असं हात पकडतो, ठीक आहे? थांब बाई. हे स्ट्रिक्स. तू हे स्ट्रिक्स म्हणायचं आवडले मला. तू हे स्ट्रिक्सचं रूट टचअप पावडर यूज कर. तू हे स्टिक्सचं रूट टचअप पावडर यूज कर. अगं फक्त हे ना नॉर्मल बोल की. स्ट्रिक्स बोल. स्टिक्स. तू हे स्ट्रिक्सचं रूट टचअप पावडर यूज कर असं म्हण. तू हे स्टिक्सचं रूट टचअप पावडर यूज कर. फंबल होते तर. तू हे स्ट्रिक्सचं रूट टचअप फंबल पावडर. काय होते तुझा काय? तुम्हाला ते कंटिन्यू म्हणून मोकळं व्हायचं आहे. आणि तुला ते तुला तिला सांगायचंय हा. तुला खरंच प्रॉब्लेम आहे केसांचा, आणि ते हे तुला सोल्युशन द्यायचंय. ते काय प्रोडक्ट आहे माहितीये? केस आपले ग्रे दिसतात माहितीये, मग सारखं कलर करतो. मग कलर करणं आपल्याला पॉसिबल होत नाही. मग ऐन टायमाला आपण काय करायचं? मग ते काळं असं पावडर आहे, ती वॉटर रेजिस्टंट वगैरे ते आहे. मग ते घालायचं. हा, मग तू ते काय म्हणायचं, हे बघ हे स्ट्रिक्सचं रूट टचअप पावडर तू यूज कर. असं नॉर्मल बोल की. असं तू असं विचार कर, तू आणलीस आहे बाजारात तुझ्यासाठी आणि तू मला देतेस. असं वेळेला फील कर आणि बोल. रूट टचअप पावडर बोल बघूया. करून बघ. अगं हे तूच नाही का? अगं हे स्टिक्सचं रूट टचअप पावडर. थांब बाई. काय अवघड आहे ग. अगं स्ट्रीटचं रूट पावडर यूज कर. तसं स्क्रिप्ट करताना आपल्याला एवढं स्ट्रेस येतो कधी कधी, आणि हे असे पण स्क्रिप्ट देतात की असंच करा म्हणून, नॅचरली करा, असं काही हे नसते. पण ते झालं आता. ते नंतर एक रील स्टिक्सचं ते पावडर मी इथं पण लावले. इथं ब्लॅक हे दिसत होते ना, तर तिथे लावले, तर ते हाईड झालं आहे बघा. वॉटर रेजिस्टंट आहे म्हणे. आता अजून तरी मग अशी पाणी लावलेलं अजून काही दिसलं नाही. बघूया काय होते. आता चहा पावडर संपले, तर मग कॉफी करते सगळ्यांसाठी. मावशीला तेवढ्यासाठी बोलवलेलं की शूट करायचं आहे म्हणून. कॉफी पावडर आहे, नाही नॉरचं काहीतरी हे काफी येस आहे. नाही लई कमी पावडर आहे, एवढीच आहे. कॉफी पावडर एवढीच आहे का मम्मी? कॉफी पावडर चल
आता वास्तुपूजा जी झाली तर त्याच्यामध्ये मी काही दागिने घातले होते. आता ते माझे ट्रेडिशनल दागिने आहेत आणि नेहमी तेच घालते जेव्हा काही कार्यक्रम असतील तेव्हा. ओके. मग त्याच्यामध्ये ही जी अंगठी आहे ही दिसतेच सगळ्यांना. ही बघा. ही जी अंगठी आहे ना, ही रुबी स्टोन असलेली अंगठी आहे आणि ही अशी आहे इकडून. खूप जणींनी म्हटलं याचा फोटो तरी पोस्ट कर, नाहीतर मग ही दाखव तरी, बनवून घ्यायची आहे अशी. खूप सुंदर अशी आहे अंगठी. आणि ही जी अंगठी आहे ना, ही अंगठी घेतली होती नक्षत्र, जे हे आहे आउटलेट आहे गोल्ड ज्वेलरीचं, डायमंड ज्वेलरीचं, तर तिथून. आणि हे मी ही जी विशी केली होती ना 10,000 हजारची, तर 15 महिन्यांची होती ती. 15 महिन्यामधली 12 महिन्यानंतर तुम्ही ती हे करू शकता, म्हणजे विथड्रॉ करू शकता. हवं तर दागिना, गोल्ड ज्वेलरी काहीही घेऊ शकता. मग त्याच्यामध्ये मी गोल्ड ज्वेलरीचं काही नव्हतं, पण मी 2 अंगठ्या केलेल्या त्याच्यामध्ये. मला आठवते 2 केलेल्या. एक बाबांसाठी केली होती आणि म्हणजे माझे सासरे, आणि त्याच्यानंतर एक ही माझ्यासाठी घेतली होती आणि ही होती रुबीची अंगठी. आणि हे मी त्या दिवशी माझं असं होतं की अंगठी नको, काहीतरी वेगळं, म्हणजे छोटं कॉईन वगैरे घेऊन ठेवूया. आणि घेता घेता असं बघता बघता माझी नजर पडली आणि हे डिझाईन आणि हे जे आहे खूप छान वाटलं मला, आणि म्हणून मी ही अंगठी घेतली होती तेव्हा. आता अगोदर मला ती सवय होती की पैसे साठवून, म्हणजे गोल्ड काय घ्यायचं असेल तर ते महिन्याला भिशी करून घ्यायचं, कारण एकदम आपण नाही करू शकत. म्हणजे आपल्याजवळ असले तरी आपल्याला देताना कसं तरी होतं ते एवढी अमाऊंट द्यायची. मग ते महिन्याला साठवलं त्याच व्यक्तीकडे तर ते बरं पडतं, म्हणून मी तेव्हा करायचे. आता मी कोणतेही करत नाही, कारण आता माझ्या घराचं जे आहे लोन वगैरे, तर ते वगैरे अगोदर क्लिअर करायचं असं चाललं आहे माझं. आणि आम्ही घर घेताना पण असं ठरवलं की डाऊन पेमेंट मी करायचं जेवढं काय असेल ते, आणि त्याच्यानंतर लोनचं जे रक्कम असेल ते सचिन करतील. त्यामुळे मग दोघांनी आम्ही त्या गोष्टी जबाबदारी वाटून घेतल्या. त्यामुळे आता पुढची जबाबदारी त्यांच्यावरती आहे, सचिनच्यावरती. हे असं आहे. आणि अशा छोट्या छोट्या गोष्टी ज्या मी घेतल्यात, अंगठी असू देत, गळ्यातलं मंगळसूत्र असू दे, काही असू दे, ते आधी जेव्हा जेव्हा हे व्हायचं की पैसे इकडे तिकडे न गुंतवता पहिले जे काही दागिने आहेत ते करून घ्यायचे, कारण गोल्डमध्ये कधी इन्व्हेस्टमेंट चांगली आहे. आणि मला खूप साथ दिली गोल्ड इन्व्हेस्टमेंटमध्ये. मी दागिने करून घेतल्यानंतर पण कुठलेही काहीतरी सणवार असेल तर एखादा 1 ग्रॅमचा कॉईन घेऊन ठेवायचा, जेणेकरून पुढे किंमत वाढली की ते हे करता येतं. आणि घराच्या वेळी आम्हाला ते फार उपयोगी पडलं, डाऊन पेमेंट वगैरे करताना किंवा बाकी सगळ्या गोष्टी करताना. तर हे असं आहे, ही अशी छान अंगठी आहे. आणि जिने मला विचारलं तर तिच्यासाठी खास मी दाखवलेलं आहे, कारण तिने खूप मेसेज केले धनश्री दाखव म्हणून. तर म्हटलं ठीक आहे, आपण दाखवूयात. मिंत्रा सेलमधून जो ड्रेस तुम्ही म्हटला होता की तो मागवला, आणि मी ते खूप वेगळं, म्हणजे नेहमी मी जसे वापरते ना त्याच्यापेक्षा टोटली वेगळा मागवला आहे. काहीतरी म्हटलं थोडं चेंज करूयात, कारण कंटिन्युअसली माझे ड्रेस थोडेसे एकाच पॅटर्नचे होतात कधी कधी, असं मला वाटतं. डेनिमचे तर ते एकाच पॅटर्नचे कितीतरी झाले, तसं होतं. हा थोडा वेगळा मागवला आहे. खूप वर्षाने असं वाटते की असं काहीतरी मागवलं असेल मिंत्रावरून. जॉर्जेट कपडा याचा. मिंत्राचं कधी कधी काय होतं, कधी कधी चांगले येतात, म्हणजे मिशो आणि मिंत्रा सेमच वाटतं मला कधी कधी, पण मिशोपेक्षा मिंत्रावरती क्वालिटी चांगली असते. आता हाच ड्रेस मिशोवरती जर म्हटला तर सेम टू सेम पॅटर्न मिळणार, पण फॅब्रिक थोडंसं वेगळं असणार, आणि असं असं ओढलं तरी फाटेल असं पण असतं की एकदा. तर असं दिलेलं आहे. मला आता कसा वाटेल देव जाणे, कसा दिसेल तेही माहीत नाही, पण मला फक्त हा गळा जो आहे तो आवडला म्हणून मी घेतलेला आहे. आणि मी नेक्स्ट व्लॉगमध्ये तुम्हाला दाखवे ना घालून, आणि त्याच्यानंतर इंस्टाग्रामवरती पण पोस्ट करेन. ह्याची पलाझो आहे. मी एकाच करण्यासाठी ड्रेस हा निवडला, कारण हा ट्रान्सपरंट नाही आहे पलाझो याची, तर आतमध्ये याला अस्तर पण आहे. आणि मेन असं की पावसाळ्यात जरी हा घातला कुठल्या तरी कार्यक्रमात तर लगेच सुकणार आहे, कारण हा कपडा जो आहे तो जॉर्जेट आहे. आणि हा कलर दिसताना मला ऑरेंज दिसलेला, रस्ट ऑरेंज दिसलेला, पण हा एकदम डार्क रस्ट ऑरेंज नाही आहे, थोडासा रस्ट ऑरेंजचा जो टोन आहे थोडा कमी आहे. पण मला ही डिझाईन पण आवडलेली आहे, हा कपडा पण आवडलेला आहे, कारण हा इझी आहे. पण मला आता हा ड्रेस घातल्यानंतर तो दिसतोय की नाही चांगला हे माहीत नाही आहे, त्यामुळे नेक्स्ट ब्लॉगमध्ये मी हा ड्रेस घालून दाखवेन कसा दिसतोय. कारण हा गळा जो आहे हा मी पहिल्यांदा असा निवडलेला आहे गळा, फक्त ह्या एम्ब्रॉयडरीच नाही आहे, याला हे धागा वर्कच आहे, हा एम्ब्रॉयडरीच आहे. फक्त ह्या गळ्यामुळे मी निवडलेला आहे. तर आता बघूया, फर्स्ट टाईम असं काहीतरी निवडले. हे इथून एक आहे, एक मागच्या वेळेला एक कॉटनचा घेतला तिथे त्याला तर इथे असे नॉट्स आहेत बांधण्याचे,
पण ते काही असं नॉर्मली एवढं काय वाटलं नव्हतं त्याचं, कारण ते मी काही सारखी घालणार नाही. पण हे कुठल्या तरी कार्यक्रमाला घालायचं म्हणून मी घेतलं, त्यामुळे बघूयात ट्राय करून कसा दिसतोय. चलो. आणि आता ब्लॉग जो आहे तो आपण एंड करणार आहोत. ब्लॉग आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. हाईपसुद्धा करा. आणि नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण भेटू. तोपर्यंत बाय बाय.